जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. सद्गुरूंच्या समर्थाच्या सर्व दासांना माझा जय सद्गुरू. तर आपण अध्याय 41 मधील काशी यात्रा त्वष्ट पुत्र आख्यान सायंदेव वरद वर लाभो नाम आणि पान क्रमांक 549 वाचून घ्यायचा आहे. ही ओवी है ना, उपासनेतील हा एक भाग आहे. शंभू सांगे गिरिजेसी सर्व साध्य श्री सद्गुरु भक्तीसी है ना. करावी एको भावे तोची शिव तोची श्री सद्गुरु तयाचे एक आख्यान सांगेन तुझ विस्तारून. एक चित्त करुणी मन एक गिरिजे म्हणतसे श्री सद्गुरु भक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय जाण. अनेक तप अनुष्ठान करिता विलभ परियेसा नाना तप अनुष्ठान करिता यज्ञ महादान. त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ. जो श्री सद्गुरु भक्ती है ना साध्य होय तात्काळ. यज्ञदान तप फळ सर्व सिद्धी त्यासी होय सुलभ असे अप्रयाय. जे जाणती श्री सद्गुरूंचा वास घेऊ एको भावे घेऊनी कास आराधावा. श्री सद्गुरु यांचा एक दृष्टांत सांगेन. एक असे अति लावण्य सुंदर सकल कर्मकुशल धीरे योग्य झाला उपनयना. त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी व्रत बंद करी परियेसा करावा. विद्याभ्यासे श्री सद्गुरूंचे घरी निर्वेली. श्री सद्गुरूंची सेवा नाना परी करीतसे ब्रह्मचारी वर्तता येणे ऐसे परी. अपूर्व एक वर्तता ऐसे. एके दिवशी आला पर्जन्य बहुवसी पर्णशाळा. एके दिवशी गळत होती श्री सद्गुरूंसी. तया वेळी शिष्यांचे निरोप दिला. श्री सद्गुरु कैसे त्वरित करावा आम्हासी. गृह एक दृष्ट तया वेळी शिष्यांचे निरोप दिदला. श्री सद्गुरु कैसे त्वरित करावे आम्हासी. गृह एक दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत परियेसा गृह करावे दृढेचे कधी जीर्ण नव्हे है ना. तर अशा प्रकारे आपण पान क्रमांक 549 हे इथं वाजून काढलेला आहे है ना. आणि हा उपासनेतील भाग आहे. एक ह्या पान क्रमांकाचं खूप महत्त्व आहे एवढ्याच. आणि कसं आहे माहिती आहे का, एवढं नुसतं एक पान क्रमांक जरी तुम्ही ऐकलं ना तर ह्याचं किती महत्त्व आहे तुम्ही ऐकल्यावर. आणि तुमच्या जीवनामध्ये नक्की बदल होणारच. आणि कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, नेहमी हसत राहायचं. जय सद्गुरू.